आता तिसरी स्टेप जी आहे, फर्स्ट स्टेप काय आहे की आपल्याला 300 पीव्ही क्लब वरती फोकस करायचा आहे, ना की 50-100 पीव्ही वरती. पण मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन साठी छोटी अमाऊंट घेऊन ते सांगितले. आता बघा पुढची जी स्टेज आहे तर ती पण आपल्याला याच पद्धतीने करायचंय, डुप्लिकेशनच करायचंय. आता आपण पहिल्यांदा इथं आपण 1200-1500 रुपये कमवले. आता आपल्याला काय करायचंय की ह्या 4 लोकांना जर आपण हे 1200 ते 1500 रुपये इन्कम करून दिला, म्हणजे काय की त्यांनी पण त्यांचं स्ट्रक्चर पूर्ण तयार केलं नाही का, 50-50 पीव्ही प्रमाणे. म्हणजे ह्या 4 लोकांनी यांचे 50-50 पीव्ही कंप्लीट केले, म्हणजे प्रत्येकाचे 200 पीव्ही झाले 4 लोकांचे मिळून. यांचे स्वतःचे 50 पीव्ही, म्हणजे ह्या एका लाईन मधून त्यांचा 250 पीव्हीचा बिझनेस झाला, बरोबर ना. तर अशा पद्धतीने जर हा बिझनेस ह्या 4 लाईन मधून झाला तर इथं आपले टोटल 1000 पीव्हीचा बिझनेस होतो. आणि आपले स्वतःचे समजा 100 पीव्ही पकडा, तर टोटल आपले 1100 पीव्ही झाले. आणि ज्यावेळेस आपले 1100 पीव्ही कंप्लीट होतात ना, त्यावेळेस ह्या 4 लोकांना 1200-1500 रुपये इन्कम झाला. पण इथं वरती तुम्हाला 6 ते 7500 पर्यंत इन्कम जो आहे तो होणार आहे, बरोबर. म्हणजे इन्कम वाढत चालला. काम तर त्याच पद्धतीचं आहे, फक्त डुप्लिकेशन वर भर द्यायचा आहे. डुप्लिकेशन जर आपण प्रॉपर केलं तर इन्कम आपला या स्टेजने वाढत जाणार आहे. आता तिसरी ही स्टेज झाली. चौथी जी अत्यंत महत्वाची स्टेज आहे, तर ज्या वेळेला आपण 1100 पीव्ही कंप्लीट करतो ना, तर इथं आपलं डायरेक्टर टायटल बनतं. म्हणजे जे आपल्या कंपनीने जे टायटल्स आपल्याला दिलेले आहेत, तर त्यापैकी एक महत्वाचं टायटल आहे डायरेक्टर टायटल, ज्याच्या माध्यमातून आपल्या इन्कमला आणि करिअरला खऱ्या अर्थाने ग्रोथ यायला सुरुवात होते. तर हे जे टायटल आहे ते आपल्याला इथं मिळतं. आता नेक्स्ट जे आहे ते म्हणजे इथं आपण स्वतः आहोत. आता हे आपले पहिले जे 4 आहेत, तर ह्या 4 लोकांच्या माध्यमातून आपण हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे 4चं. म्हणजे इथं आपण आहे, हे आपले 4 आहेत, हे आपले 16 आहेत. आता आपल्याला काय करायचंय की ह्या 16 लोकांना 1200 ते 1500 रुपयापर्यंत अर्निंग करून द्यायचंय. म्हणजे यांच्या खाली त्यांचं स्ट्रक्चर लागणार आहे 50-50 पीव्हीचं, बरोबर ना. मग ह्या 16 लोकांना 1200 ते 1500 रुपये इन्कम झाला. या 4 लोकांना 6 ते 7500 रुपयापर्यंत इन्कम होणार आहे. आणि अशा स्टेजला इथं वरती तुम्हाला मात्र कमीत कमी 15,000 रुपयापासून ते 45,000 रुपयापर्यंत इन्कम होणार. ओके, कशा पद्धतीने इन्कम ग्रोथ घेतोय हे आपल्या लक्षात आलंय, बरोबर. आता